श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण बघतो की एकल कुटुंब पद्धती आहे. आज आपण खूप प्रगती केली आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये. त्याचबरोबर स्त्री पुरुष समानता, करिअर हे सुद्धा विषय तितकेच महत्वाचे आहेत. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण याबरोबर या सगळ्याचा परिणाम आपल्या कुटुंब व्यवस्थेवर, विवाह व्यवस्थेवर होतोय आणि पर्यायाने समाजावर होतोय. घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय. याची कारणं अनेक आहेत. मुद्दा असा आहे की आपली विवाह संस्था, कुटुंब संस्था टिकून राहिली पाहिजे आणि त्यासाठी समुपदेशनाची आज गरज आहे. तर श्रोते हो, लग्न संस्थेचं बदलतं रूप आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या समस्या आणि समुपदेशन याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय समुपदेशक शरयू देसाई यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. तर मला सुरुवातीला असं सांगा की अनेक वर्षांचा इतिहास आहे आपल्या विवाह संस्थेला. आपण खूप चांगली चांगली उदाहरणंही बघितलेली आहेत आणि आज या विवाह संस्थेचं स्वरूप बदलतंय. काय सांगाल? विवाह संस्थेचं जे स्वरूप आहे ते बदलतं हे तर अगदी खरं आहे. लग्न ही खरं तर विचारपूर्वक शोधलेली संकल्पना आहे आणि शतकानुशतके ती चालत आलेली आहे. बरोबर. म्हणजे आपल्या समाज बांधणीचा तो एक मूलभूत घटक आहे. अगदी पूर्वीच्या काळाबाबत जर बोलायचं झालं तर पूर्वी बालविवाह व्हायचे. त्यामुळे घरातली जी ज्येष्ठ मंडळी असायची, विवाहाबद्दलचे जे निर्णय असायचे तीच मंडळी घ्यायची. म्हणजे अगदी पती पत्नीला अंतरपाठ दूर होईपर्यंत सुद्धा हे माहिती नसायचं की आपलं लग्न होणार आहे. त्यावेळेला लग्न हे व्यक्ती केंद्रित नव्हतं. म्हणजे दोन कुटुंबांमध्ये लग्न होतं असं मानलं जायचं. बरोबर. त्यानंतर स्त्री पुरुष ह्या ज्या भूमिका होत्या त्या अगदी पक्क्या होत्या. म्हणजे समजा स्त्रीने घर सांभाळायचंय तर ती पूर्णपणे घरच सांभाळत होती, संसार करत होती आणि पुरुषावरती संपूर्णपणे अर्थार्जनाची जबाबदारी असायची. बरोबर. आणि त्याबाबत कोणाचंच दुमत नव्हतं, कारण त्यावेळेची जी समाज बांधणी होती, सामाजिक परिस्थिती होती ती तशीच होती. हळूहळू आणि समाज मान्य होतं ते. ते समाज मान्य होतं. हळूहळू काय झालं, काळ हळूहळू बदलत गेला. आपण पुढे सरकत गेलो. महागाई वाढायला लागली. उत्पन्न जे शेतीमधनं येणार होतं ते कुठेतरी अपुरं पडायला लागलं आणि मग शेतीकडे वळणारा जो माणूस होता त्याच्या नजरा हळूहळू शहराकडे वळायला लागल्या. त्यानुसार वाटचाल माणसाची सुरू झाली. स्त्रिया हळूहळू या प्रवाहामध्ये म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये यायला लागल्या. त्यांना उत्तम संधी मिळू लागल्या. 1960 नंतर तर बराच बदल त्या अनुषंगाने व्हायला लागला. बरोबर. आता गेल्या 20-25 वर्षामध्ये विवाह संस्था हे खूप झपाट्याने बदलताना दिसते. अर्थात सभोवतालची सामाजिक परिस्थिती जशी बदलते तर त्या गोष्टींचा आपल्या जीवनातल्या विविध पैलूंवरती परिणाम होतच असतो. मग विवाह संस्था त्याला कशी बरं अपवाद ठरेल, तर तीही बदलायला लागली आणि दोघंही कमावती असणं ही काळाची गरज झाली. मग एकत्र कुटुंब पद्धतीपासून आता एकल कुटुंब पद्धतीकडे आपण वळायला लागलो हळूहळू. तर लग्न संस्थेने ना अगदी बालविवाह ते लिव्ह इन रिलेशनशिप आणि म्हणजे लग्न हीच इति कर्तव्यता किंवा लग्न हे करायलाच पाहिजे इथपासून लग्न कुणाला करायचंय इथपर्यंतची आपल्या विवाह संस्थेने सगळी स्थित्यंतरं अनुभवलेली आहेत. या विवाह संस्थेला असलेले जे त्याग, आपुलकी, बांधिलकी, प्रेम किंवा एकमेकांसाठी झोकून देणं हे जे सारे तिचे पिलर्स होते किंवा ते जे टेकू होते ते सगळे टेकू आज डळमळायला लागलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच समस्या उद्भवल्या. पण तरी पण आशादायी गोष्ट अशी आहे की इतक्या स्थितीतही आपली विवाह संस्था आजही मूळ धरून आहे. हे खूप महत्वाचं आहे. खरी गोष्ट आहे. आणि तुम्ही आता म्हणालात तसं खूप स्थित्यंतरं झाली आहेत. सगळ्याच गोष्टींची परिमाणं बदलली आहेत, प्रायोरिटी बदलली आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं तसं की या सगळ्याचा परिणाम कुठेतरी जरी आपली कुटुंब व्यवस्था तुम्ही म्हणताय असं शाबूत असली किंवा सक्षम असली तरी घटस्फोटाचं प्रमाण आज आपल्याला वाढताना दिसतंय. तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही? घटस्फोटाचं वाढतं प्रमाण हे खरोखरच चिंताजनक आहे आणि केसेस त्या खूपच वाढतात. पण कसं आहे ना, काही केसेसमध्ये असं होतं की घटस्फोट ही त्यावेळेची गरज बनते. म्हणजे समजा जोडीदारामधली एक व्यक्ती खूप व्यसनी असेल किंवा एखादा मनोविकार लपवला गेला असेल आणि तो मनोविकार वेगळ्या पद्धतीने समोर आला किंवा एखाद्याला शारीरिक मानसिक टोकाचा त्रास होतोय, विवाह बाह्य संबंध आहेत, म्हणजे अनेकदा सांगून सुद्धा त्यामध्ये सुधारणा होत नाहीये किंवा एक जोडीदार आपापल्या परीने ऍडजस्ट करत असतो पण दुसरा सुधारत नाही, अशी स्थिती ज्या वेळेला असते त्यावेळेला टोकाचे शारीरिक मानसिक त्रास, तर त्यावेळेला घटस्फोट ही गरज बनते. आणि कायद्याने ते सगळं उपलब्ध करून दिलेलंच आहे त्या गोष्टीसाठी. आणि
अशा वेळी जर घटस्फोट घ्यावा लागला तर तुम्ही म्हणताय असं ती गरज आहे, गरज पण आहे. आजचं जे वाढलेलं प्रमाण आहे त्याची कारणं खूपच वेगळी अगदी आहेत. खूप वेगळी आहेत. पण काय झालंय की मगाशी जसं मी म्हटलं की त्यावेळी ती घटस्फोट गरज बनते, पण आज छोट्या छोट्या कारणांवरून तरुण जोडप्यांमध्ये होणारे मतभेद मनभेदापर्यंत जातात खरंय. आणि नंतर त्याचा जो प्रवास आहे तो कुठेतरी घटस्फोटाच्या दिशेने होतो. हम्म. तर हे जे प्रमाण आहे ना ते मला जास्त चिंताजनक वाटतं. ऍक्च्युली आणि या घटस्फोटाची कारणं म्हणजे काही वेळेला असं होतं की ऐकताना किंवा बोलताना हसायला येईल अशी असतात, अगदीच क्षुल्लक असतात. आता माझ्यासमोर येणाऱ्या ज्या केसेस आहेत, म्हणजे जे काही बरेच वर्ष काम माझ्या परीने मी करते आहे, तर मला असं आढळतं की बऱ्याचदा ना जोडप्यांमध्ये संवाद कौशल्याचा अभाव असतो. मग त्याच्यावरनं तुतुमयमय होते, कुठे थांबायचं हे कळत नाही आणि मग कोणीच ऐकत नाही. प्रवास घटस्फोटाच्या दिशेने होतो. अट्टहास, आत्मकेंद्रितता, त्याच्यानंतर कमी समायोजन क्षमता, म्हणजे ऍडजस्टमेंट कुणी करायची याच्यावरनं भांडण गंभीर होतात. प्रश्न येतो. खूप गंभीर प्रश्न आहे. त्याच्यानंतर इगो नावाचा विषाणू, त्याची बाधा तर आज आपल्याला सगळ्यांनाच दिसते की सगळीकडेच होतीये. मग तू करायचं का मी करायचं, जेंडर रोलचा पगडा. आता ह्या बाबतीत कशी गंमत आहे माहितीये का, दोघंही व्यस्त आहेत ना, बरोबर. पती काय किंवा पत्नी काय, दोन्ही आपापल्या भूमिका म्हणजे नोकरी, व्यवसायात, अर्थार्जनात दोघंही व्यस्त असतात. गंमत अशी झालीये की स्त्री जेवढी बाहेर पडलीये ना तेवढा पुरुष अजून किचन मध्ये आला नाहीये. खरंय, हे वास्तव आहे. म्हणजे बदल होतोय, बॅलन्स होत नाहीये. पण बॅलन्स होत नाही. आणि मग त्यामुळे काय म्हणतो आपण, नवरा बायकोपेक्षा सुद्धा ना दोघांमधलं माणूस पण समजून घेणं ही कुठेतरी गरज आहे. मग त्याच्यावरनं थांबायचं कुठे कळत नाही, ती भांडणं होतात. तो एक अँगल आहे. परत नात्याची फिल्मी समीकरणं डोक्यामध्ये असतात मुला मुलींच्या, म्हणजे तो असाच वागला पाहिजे, प्रेम म्हणजे असंच ते व्यक्त झालं पाहिजे. सोशल मीडियाचा प्रचंड आजच्या जोडप्यांवरती, मुलांवरती, तरुण तरुणींवरती असलेला जो पगडा आहे त्याच्यातून अनेक समस्या निर्माण होतात. काही वेळा काय होतं की सोशल मीडियातून अनेक वेगवेगळ्या गोष्टी ही मुलं बघत असतात. म्हणजे शरीर संबंधांच्या बाबतीत सुद्धा अतिशय खूप नाजूक विषय हा. जी काही फिल्मी समीकरणं त्यांच्या डोक्यात असतात ना, तर त्याच्यावरनं सुद्धा घटस्फोट जे होतात त्यांची संख्या खूप जास्त आहे. आणि तुझं माझं, माझी गाडी, माझं घर, इगो, परत तिथे इगोच आहे. तर ही कारणं तशी वरकरणी बघताना खूप क्षुल्लक वाटतात ना, पण त्याच्यावरनं आज घटस्फोट होतात आणि ती संख्या प्रचंड मोठी आहे. म्हणजे एक काळ आपण बघितला होता असा, जसं तुम्ही म्हणालात तसं, की नवरा बायको एकमेकाला अंतरपाठ बाजूला होईपर्यंत बघत नसत. अगदी. आणि काय म्हणायचं, संस्कार असे होते की ज्या घरात जाऊ ती माणसं आपली आहेत, ती जबाबदारी आपली आहे, तिथे जाऊन आपलं समजून काम करणं, हा जो एक संस्कार होता आपल्या कुटुंब व्यवस्थेने दिलेला, तो आज कुठेतरी संपत चाललेला दिसतोय आणि आत्मकेंद्रित सगळी लोक होत चाललंय ना, व्यक्ती केंद्रित होत चाललंय. अगदीच बरोबर आहे मॅडम. आता एक महत्वाचा प्रश्न असा राहतो की मी सुरुवातीलाच म्हटलं असं की या सगळ्याचा परिणाम आपल्या कुटुंब व्यवस्थेवर होतो आणि आपल्या समाजावरही होतो. मग यासाठी समुपदेशन खूप महत्वाचा रोल प्ले करतंय आणि तुम्ही ते काम करता आहात. तर मला असं सांगा की नेमकं कधी समुपदेशन केलं पाहिजे, म्हणजे विवाहपूर्व केलं पाहिजे की विवाहानंतर केलं पाहिजे, काय सांगाल? खरं तर दोन्ही समुपदेशनाची गरज आहे. विवाहपूर्व समुपदेशन तर खूपच गरजेचं आहे. कारण झालंय कसं माहितीये का, लग्न करायचं नाही असं म्हणणारी जी तरुण तरुणी आहेत ना, तर त्यांचं प्रमाण एक 10-15% असेल, पण आजही 90% मुला मुलींना लग्न करायचंय. एकमेकांच्या आधाराची गरज त्यांनाही आहे. पण होतंय कसं की लार्जर दॅन लाईफ असं काहीतरी मुलांची जी एक वेगळी इमॅजिनेशन झालेली आहेत ना, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय. त्यांच्या संकल्पना लग्नाविषयीच्या, त्या बांधिलकी विषयीच्या, मीच का करायचं याविषयीच्या, आपण त्याकडे येऊया हळूहळू, खूप आहेत. तर त्या दृष्टीने त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. आता काय होतं की माणूस जेव्हा घडतो, कुठचाही माणूस ज्यावेळेला त्याचं व्यक्तिमत्व आकार घेत असतं, त्यावेळेला 4 गोष्टी आहेत ज्या महत्वाचा रोल प्ले करतात: नेचर, नर्चर, कल्चर आणि युनिकनेस. नेचर म्हणजे काय, तर आपल्याला अनुवंशिकतेने जे मिळतं ते, म्हणजे काही स्वभाव धर्म आपल्यामध्ये अनुवंशिकतेनुसार येतात, आपला बांधा, शरीर यष्टी. हे नर्चर म्हणजे संगोपन, जे सगळ्यात महत्वाचं आहे. अगदीच. तुमचे पॅरेंट्स तुम्हाला कसं वाढवतायत, तुम्ही आजूबाजूला काय बघताय, त्याच्यातून आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते. कल्चर म्हणजे आपली संस्कृती, समाज, ह्याचा परिणाम तिथे आपण काय बघतोय आपल्यावरती निश्चित होत असतो. आणि युनिकनेस म्हणजे तुमचं असलेलं वेगळेपण. काही वेळेला आपण अशी व्यक्तिमत्व बघतो ना की पूर्ण प्रतिकूलता आहे, पण तरीही ती कुठेतरी झळकतात का, तर त्यांच्यातलं जे वेगळेपण असतं त्याच्यावर ते काम करतात आणि पुढे येतात. तर ह्या 4 गोष्टींवरती ना आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास अवलंबून असतो. तर मुलांना आजच्या ना हे समजावून सांगणं खूप आवश्यक आहे की तू जसा वेगळ्या परिस्थितीमध्ये वाढला आहेस, तशी ती पण वेगळ्या परिस्थितीमध्ये वाढलेली आहे. दोघंही तुम्ही वेगवेगळ्या वातावरणातून, वेगळ्या संस्कारातून पुढे येणार आहात. त्यामुळे हा जो माणूस उलगडत जाण्याचा जो प्रवास आहे ना, तो इंटरेस्टिंग कसा राहील
राहील हे त्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय झाली आता, की मुलं मुली खूप शिकतात, बरोबर. उच्च शिक्षित होतात, सगळ्या गोष्टी आहेत. आत्ताची जी जनरेशन आहे ती खूप फास्ट आहे, म्हणजे आपल्यापेक्षा खूप जास्त त्यांना कळतं, त्यांचं ग्रास्पिंग चांगलं आहे. खरंय. पण ऍट द सेम टाइम भावनिक साक्षरता कुठे कमी पडते का, हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. म्हणजे आजचं हे जे प्रकरण, आत्ता ताजं प्रकरण आहे जे आपण बघतोय, 3 कुटुंब ह्यामध्ये उद्ध्वस्त झाली, बरोबर आहे ना. म्हणजे ह्या मुलांची जी आवेगी वर्तन आहेत ना, ती कुठेतरी कंट्रोल व्हायला पाहिजे. तर हे पहिल्यापासून जर बाळकडू त्यांना दिलं गेलं किंवा त्या बाबतीत त्यांच्याशी बोललं गेलं ना, तर पुढे संसार करताना ह्या गोष्टी आड येणार नाहीत. तसंच दुसरी गोष्ट काय आहे, अपेक्षा एवढ्या वाढल्या आहेत. माणसाने हा विचार केला पाहिजे की आपण जेव्हा दुसऱ्याकडून अपेक्षा करतो त्याला आपण स्वतःकडून करत असलेल्या ज्या अपेक्षा आहेत त्या तरी पूर्ण होतात का. म्हणजे काय, तर आपल्या स्वतःकडून पण अपेक्षा असतात ना. आपण 1 तारखेला अगदी ठरवतो की उद्यापासून मी बाबा वॉकिंगला जाणार आहे. पण वर्षाच्या शेवटी काय झालेलं असतं, मग त्याला आपण कारण देतोच ना, नाही जमत. तर तसंच अशा छोट्या छोट्या अपेक्षांपासून मोठ्या अपेक्षांपर्यंत त्याच्यावरती विचार केला गेला पाहिजे. मुलं काय करतात की एक अपेक्षांची चौकट करतात आणि त्याच्यामध्ये ती व्यक्ती परफेक्ट बसली पाहिजे असं त्यांना वाटत असतं. पण आपण तरी स्वतः परफेक्ट आहोत का, किंवा आपण आपला स्वीकार करतोच की नाही. मला तेच म्हणायचं की आपण स्वतःला समजून घेतो की मला नाही जमलं आणि समजा परमेश्वराने मला कमी, म्हणजे माझी उंची कमी आहे, मी जाड आहे किंवा मी सावळी आहे, सावळा आहे, हे आपण ऍक्सेप्ट करतो ना, मी करायलाही हवं ते. मग तसंच दुसरा पण जर असेल तर आपण तोही विचार केला पाहिजे की त्याच्या गुणांना महत्व द्यायचं का कशाला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. म्हणजे लग्न आपण आपल्यासाठी करतो आहोत का माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये माझा पती किंवा माझी पत्नी सुंदरच दिसायला पाहिजे, उठूनच दिसायला पाहिजे, यासाठी करतो आहोत, हाही विचार गरजेचा आहे. अपेक्षा ठेवताना आपल्या अपेक्षा नेमक्या कशा असल्या पाहिजेत, त्या व्हॅल्यू बेस असायला हव्यात अपेक्षा, तर तोही विचार केला गेला पाहिजे. म्हणजे एखाद्याला व्हॅल्यू म्हणजे काय, तर एखाद्याची स्वच्छता ही व्हॅल्यू, मूल्य असू शकतं त्याचं ना, किंवा त्याला ट्रान्सपरन्सी हवी असते. मग तशा तुम्ही अपेक्षा ठेवा, त्या योग्य आहेत, किंवा त्या जोडीदाराला तुम्ही समजावून सांगा. बरोबर. तर त्या गोष्टीसाठी समुपदेशन आवश्यक आहे. आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट काय होते की आज मुलं मुली एकमेकांना भेटतात. म्हणजे पॅरेंट्स पूर्वीसारखं नाहीये ना, आता वातावरण, काळ खूप बदललाय. त्यामुळे पालकही सांगतात की तुम्ही एकमेकांना भेटा, 2 वेळा भेटा, 4 वेळा भेटा आणि मग ठरवा. पण या भेटीमध्ये गंमत काय होते माहितीये का, ही मुलं मुली एकमेकांजवळ तुझं पॅकेज किती आहे, माझं पॅकेज किती आहे, मग माझे कामाचे तास कसे असतात, माझं रुटीन कसं असतं, यावरच जास्त बोलताना दिसतात. आणि मुख्य मुद्दा जो आहे ना तो बाजूला राहतो की तुझ्या आवडीनिवडी काय आहेत, माझ्या आवडीनिवडी काय आहेत, माझं कुटुंब, माझ्या कुटुंबातल्या पद्धती, म्हणजे प्रत्येकाचे काहीतरी नियम असतात ना कुटुंबाचे. तुझं फॅमिलीमध्ये येणं जाणं कितपत आहे, जबाबदाऱ्या कशा आहेत, तुम्ही एकमेकांशी कसे जोडले गेलेला आहात हे पण जाणून घेणं महत्वाचं आहे. एखादी व्यक्ती सांगते की माझा स्वभाव थोडासा चिडका आहे बरं का, पण तो चिडका स्वभाव आहे म्हणजे काय हे समोरच्याने जाणून घ्यायला पाहिजे ना. राग येतो म्हणजे रागाच्या पण शेड्स आहेत. राग आला, शांत झाला असं होतं का, राग 2 दिवस टिकतो का, असा राग असतो की मी त्यावेळेला काहीही करते किंवा काहीही करतो, किंवा ते राग आल्यानंतर मी नातच तोडते किंवा तोडतो. हे इतकं महत्वाचं आहे ना जाणून घेणं, कारण ह्याचे परिणाम तुम्ही जोडीदार म्हणून एकत्र आल्यानंतर होणार आहेत, अनुभवायला मिळणार आहेत. तर ह्या बेसिक, म्हणजे हास्यास्पद वाटेल काही जणांना की काय हे एवढं गरजेचं आहे का, तर हो, आजच्या काळामध्ये हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आजच्या काळातली लगीन गाठ तेवढी सोपी राहिलेली नाहीये. त्यामुळे या गोष्टी उलगडणं आणि त्या दृष्टीने समुपदेशन होणं पण गरजेचं आहे. आपली बलस्थानं, उणीवा हे मुलांना शोधायला लावणं खूप गरजेचं आहे. त्या दृष्टीने विवाहपूर्व समुपदेशन खूप आवश्यक, खूपच गरजेचं आहे. आणि आता तुम्ही म्हणाला तसं की लग्न करणं म्हणजे नुसतं पॅकेज, माझे कामाचे अवर्स, याचबरोबर की बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे मी तर उलट म्हणेन की 24/7 जेव्हा आपण एकत्र राहतो तेव्हा होणाऱ्या गोष्टी आणि नुसतं 1-2 तासाची भेट, याच्यामध्ये खूप फरक असतो. आणि तो आपल्याला इथे दाखवता आला पाहिजे. आणि मला असं वाटतं की मॅडम हे सगळं करताना, आता तुम्ही म्हणाला तसं, तर आता जोडीदार निवडायचा आहे, समुपदेशनाबद्दल आपण बोलतोय, जोडीदार निवडायचा आहे. आपण काय आहोत, सुरुवातीला तुम्हीच म्हणालात की मी काय आहे आणि मला काय हवंय हे आधी स्वतःला कळलं पाहिजे. तर जोडीदाराची निवड कशी करावी, काय सांगाल? जोडीदाराची निवड करताना खरं तर खूप काळजी घ्यायलाच हवी, कारण आता सगळेच अँगल्स, त्या शेड्स सगळ्याच बदलत आहेत. कसं आहे माहितीये का की मुळातच ना लग्न किंवा 2 माणसं एकत्र येऊन सुरू होणारा हा जो प्रवास असतो ना तो तसा सोपा नसतो. हे काही रक्ताचं नातं नसतं ना, हे पुढे निर्माण होणारं नातं आहे. नातं आपण बनवायचं, पण ते नातं कुठेतरी तयार व्हायला सुरुवात झालेली असते, ते नातं आकार घेत असतं आणि हळूहळू मग ते दृढ होत जातं. त्यामुळे मी आणि तुझे आपण कधी होणार हे ठरलेलं नसतं या नात्यामध्ये. जोडीदारांचं दोघांचंही कॉन्ट्रीब्युशन कसं आहे त्याच्यावरच ते नातं
नातं फुलत जातं. आता हे नातं निवडताना निवड काळजीपूर्वक करायची म्हणजे काय, तर आपल्याला स्वॉट अनालिसिस माहितीये. SWOT ही 4 त्याची आद्याक्षरं. S फॉर स्ट्रेंथ, W फॉर विकनेसेस, O फॉर अपॉर्च्युनिटीज अँड T फॉर थ्रेट्स. मी मुलगी किंवा मुलगा म्हणून लग्नाला उभं राहत असताना माझे स्ट्रेंथ काय काय आहेत, माझी बलस्थानं कोणकोणती आहेत हे माहिती पाहिजे. विकनेसेस म्हणजे माझ्यामधल्या उणीवा, त्यांचा आपण शोध घेतला पाहिजे. त्याच्यासाठी त्या बदलण्यासाठी पण आपण प्रयत्न केला पाहिजे. त्या उणीवांची सुद्धा आपण एक लिस्ट बनवली पाहिजे. स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज. मी ज्या ठिकाणी जाणार आहे किंवा मी ज्या कुटुंबामध्ये जाणार आहे तर तिथे माझ्या ह्या ज्या उपलब्ध संधी आणि ज्या काही क्षमता आहेत तर तिथे उपलब्ध त्या संधी असतील तर त्या माझ्या क्षमतांच्या आधारे मी त्या संधीचा माझ्या विकासासाठी आणि कुटुंबाच्या विकासासाठी किंवा त्या व्यक्तीच्या विकासासाठी मी कसा फायदा करून घेऊ शकेन हे पाहिलं पाहिजे. आणि पुढे जात असताना संभाव्य धोके काय बरं असणार आहेत तर त्याच्यावरही काम करणं हे खूप गरजेचं आहे. ज्यावेळी आपण एकत्र येत असतो त्यावेळेला हा प्रवास, पती पत्नीच्या नात्याचा प्रवास हा खूप वेगळा असतो. त्यामुळे त्या दृष्टीने सजग राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि मग तशी निवड म्हणजे ह्या 4 मुद्द्यांच्या आधारे जर तुम्ही निवड केलीत आणि तुमच्या ज्या अपेक्षा असतील त्या थोड्याशा शॉर्टलिस्ट केल्या. म्हणजे गंमत काय होते माहितीये का, की माझ्या समोर ज्यावेळेला मुलं मुली येतात मी त्यांना विचारते ना, काय अपेक्षा आहेत तुमच्या बाबा, काय विचार केलाय, तर अपेक्षांची ही एवढी लिस्ट ते समोर ठेवतात. आता मी उलट सुरू केलंय. मी त्यांना विचारते की तुम्हाला नेमकं नकोय काय, बस काय नकोय. 4च मुद्दे येतात बरं का त्याच्यामध्ये. म्हणजे हा जो वैचारिक गोंधळ आहे ना मुला मुलींचा तो त्यांनी कुठेतरी दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. आपली जी अपेक्षांची नको असण्याची जी लिस्ट असते ती नीट पाहिली पाहिजे. आणि अगदी जसंच्या तसं त्या जोडीदाराला फ्रेम मध्ये आपण बसवू शकत नाही हेही कुठेतरी क्लिअर केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने पाऊल उचललं पाहिजे. म्हणजे 4 मुद्द्यांची जी चौकट मी सांगितली, स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स, या मुद्द्यांच्या आधारावर जर तुम्ही पुढे गेलात तर नक्कीच तुमचं निर्णय घेताना होऊ शकतं, खूप सोपं पडेल. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणालात तसं की आजकाल अपेक्षा हा विषय मला असं वाटतं मुलगा आणि मुलगी दोघांच्याही बाबतीत खूप मॅटर करतो. कारण आपण काय आहोत आणि आपल्या अपेक्षा काय आहेत यांचा पण पुन्हा बॅलन्स नाही होत. आर्थिक बाबतीत असेल, स्वभावाच्या बाबतीत असेल, कदाचित शिक्षणाच्या बाबतीतही असेल. तिथे पण मॅच जर नाही झालं तरीही पुढे जाऊन या सगळ्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर मॅडम मला असं वाटतं की या सगळ्या आपल्या प्रकारामध्ये पालकांची भूमिका खूप मोठी आहे. मुलाचे पालक असतील किंवा मुलीचे पालक असतील तर नेमकं पालकांना तुम्ही काय सांगाल? कारण जिथे तुम्ही म्हणालात तसं तुमचं अपब्रिंगिंग जे आहे त्याच्यावरच पुढच्या गोष्टी होतात. तर नेमकं काय सांगाल, पालकांना काय सांगाल? बऱ्याचदा ना मगाशी माझा बोलताना एक मुद्दा राहून गेला की पालकांचा हस्तक्षेप हा सुद्धा घटस्फोटासाठी मोठं कारण आहे. म्हणजे ते मुलीचे पालक असतील किंवा मुलाचे पालक असतील, पण वाढता हस्तक्षेप खूप चिंताजनक बाब आहे. गंमत अशी होते की आजकालच्या काळामध्ये मुलगा एकटा असतो, ती मुलगी पण एकटी असते. ऍट द सेम टाइम खूप लाडामध्ये ते वाढतात, खूप कोडकौतुकामध्ये वाढतात. पण आई वडिलांची ही जबाबदारी आहे की लहानपणापासूनच त्यांनी आपल्या वर्तनाच्या माध्यमातून कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसा विचार तुम्ही केला पाहिजे ह्यांचे संस्कार मुलांना द्यायला हवेत. आता समजा मुलगी, आतापर्यंत तरी हेच चालू आहे की मुलगी मुलाच्या विवाहून घरी जाते, त्यामुळे मुलीची जबाबदारी आजही तशी कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. कारण तिला जास्त प्रमाणामध्ये जुळवून घ्यावं लागतं. मग तिची बैठक असेल विचारांची, आचारांची, ती कशी स्ट्रॉंग राहील हे तिच्या फॅमिलीनी पाहायला पाहिजे. किंवा लग्न झाल्यानंतर बारीक सारीक गोष्टींमध्ये म्हणजे तू उठलीसच का, मग चहाच घेतलास का, हे जे काही प्रश्न असतात किंवा 100 फोन कॉल्स असतील, काळजी वाटणं स्वाभाविक आहे, मी त्याबद्दल काही म्हणत नाहीये. पण आपण किती हस्तक्षेप करायचा हे बघायला पाहिजे. तसंच मुलाकडचे जे लोक असतील, आई वडील असतील, आतापर्यंत त्यांनी संसार केलेला असतो त्यामुळे तिथे लक्ष राहणं थोडंसं हे स्वाभाविक आहे. पण मुलगी नवीन आहे, ती ऍडजस्ट होणार आहे हळूहळू, हे समजून घ्यायला हवं आणि त्या दिशेने आपण न बोलता त्याच्यामध्ये कसं आपल्याला मार्गदर्शक म्हणून आपण राहू ही भूमिका करायला हवी. म्हणजे काही वेळेला अशा घरांमध्ये असे वाद होतात ना की तू हेच भांड का वापरलंस चहासाठी, म्हणजे अगदी हे खूप बारीक गोष्टी आहेत, पण मग त्या हर्ट करतात. लग्न नवीन असताना त्या गोष्टी हर्ट करतात. त्यामुळे पालकांनी ह्याच्यामध्ये खरं तर जास्त हस्तक्षेप करू नये. तुम्ही मुलांना छान वाढवलंय आणि ती निश्चित चांगला संसार करतील हा तुमचा विश्वास त्यांच्यावरती असायला हवा आणि मुळात वाढवतानाच तुम्ही तशी काळजी घ्यायला हवी. आणि आता परवाच एक केस सांगते की परवाच एक मुलगी माझ्याकडे आली होती, ती म्हणजे मला लग्नच करायचं नाहीये. तर म्हटलं का असं का, काही तुझी कारणं असतील ना लग्न करायचं नाहीये याला. वडील खूप समजावून सांगत होते तिला की नाही ग, हे सगळी संस्था कशी आहे, त्याला कसा बेस आहे, ते ऐकतच नव्हती. तर म्हटलं असं का, तर नाही म्हणली घरामध्ये आई वडिलांची भांडणं मी लहानपणापासून बघत आले. आणि मी म्हटलं आईला की लग्न केल्याने कोणाचं काय भलं होतंय. आई म्हणली हो खरंच आहे की ग. सो आपण त्यांना काय देतोय इकडे आपलं पालक म्हणून लक्ष असायला पाहिजे. ऍटलिस्ट लग्न
लग्न संस्था कशी आहे, तिचा विकास कसा झालाय, ती किती महत्वाची आहे, बरोबर. हे तुम्ही त्यांना समजावून सांगायला पाहिजे. खरंय, त्या त्या खरंय. टप्प्यावरती जसं आपण स्वातंत्र्य देतोय ना मुलांना, ते द्या तुम्ही, त्याबद्दल काही म्हणणं नाही, पण तशी एक कुठेतरी सीमारेषा सुद्धा असली पाहिजे दोन्ही बाजूनी. अगदीच बरोबर आहे. तुम्ही आता म्हणालात तसं की पालक दोन्ही बाजूचे आहेत. एक मुलगी घडवताना एक वेगळ्या पद्धतीने तिला घडवावं लागतं अगदी. आणि मुलगा घडवताना वेगळ्या पद्धतीने घडवावं लागतं. आणि मला असं वाटतं आता जे तुम्ही उदाहरण सांगितलं त्याच्यावरनं मुलं जे समोर बघतात तर तेच त्यांच्यावर एक काय म्हणतं संस्कार होतो. संस्कार होतो. तर त्यामुळे पालकांनीही मुळात नीट वागणं अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही पुन्हा म्हणालात तसं हस्तक्षेप, की त्या दोघांना आपण एवढं सक्षम बनवलंय की ते दोघं जण संसार करणार आहेतच ना. मग जिथे चुकतील, जिथे वाटतील तिथे तुम्ही सल्ला द्यायचं काम करण्यापेक्षा तुम्ही तुमचं मत सांगा, घ्यायचा की बरोबर. नाही ते ठरवतील, अगदी नाही खरं. का. आणि मग मला वाटतं समीकरणं सोपी व्हायला जास्त मदत होईल. खूप. अजून एक मॅडम मला मुद्दा असा दिसतोय की हेही सगळं छान आहे की पालकांनी छान समजावलंय मुलांना मुलींना, त्यानंतर व्यवस्थित तुम्ही जोडीदार निवडलेला आहे, सगळं झालंय की कसा संसार का एकदम प्रिपेअर्ड आहेत दोघं जण. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा येतो तो की मला स्पेस हवी आणि मग तिथे कुठेतरी क्लॅशेस व्हायला लागतात. काय आहे ही संज्ञा, काय सांगाल? स्पेस ही संज्ञा खरं तर खूपच वेगळी आहे. स्पेस म्हणजे काय तर अवकाश, जो पती पत्नीच्या नात्यातच नाही तर सगळ्या कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असतो ना, थोडा मोकळा अवकाश, मी टाइम. पण काय झालंय माहितीये का, मी जसं मगाशी म्हटलं की संकल्पनांची थोडीशी कुठेतरी गडबड होते. मी टाइम हवाच आहे पण त्याबरोबर वी टाइम पण असतो ना, नक्कीच. तर तो पण हवाय. तर स्पेस या संकल्पनेबाबत बोलताना थोडंसं मी सविस्तर सांगते. कसं आहे ना की पाश्चात्य लोकांचा खूप पगडा वर्षानुवर्ष आपल्यावरती राहिलेला आहे, अजूनही आहे. तिथल्या संकल्पना काही आपण उचलून इकडे आणायला बघतो आहोत. पण पाश्चात्य लोकांचे तिथल्या ज्या संकल्पना आहेत ना, त्याच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या क्लिअर आहेत, त्या ठरलेल्या आहेत. त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य असेल, स्पेसची संकल्पना असेल. पण आपल्या इथली जी समाज व्यवस्था आहे ना ती खूप वेगळी आहे आणि ती बघतच आपण वाढतोय. बरोबर. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं म्हणजे कुटुंबाचं तर राहू द्यायच, पण आपण समजा प्रवासाला निघालोय, बस स्टॉपवर असेल किंवा रेल्वेने आपण जातोय आणि तिथे कोणाशी तरी आपली ओळख झाली, परिचय झाला, आपल्या गप्पा होतात एकमेकांजवळ आणि अगदी गप्पा होत असताना तुम्ही कोण मी कोण पासून ते अगदी त्यांच्या कुटुंबापर्यंत आपण जाऊन पोहोचतो. वास्तविक फक्त ह्या सगळ्याचा आपल्याला काही उपयोग असतो का, तर काही नसतो. पण आपण हेच बघत मोठे आलोय की एकमेकांशी बोलणं, एकमेकांशी आस्थेने विचारपूस करणं ही आपली संस्कृती आहे. लग्न झाल्यानंतर आता तू आई होणार आहेस, मुलीला सांगितलं तर तू आई होणार आहेस, तुझी जबाबदारी वाढणार आहे बरं का. किंवा मुलाला जर एखादं भावंड झालं, आता तुला भावंड झालंय, हा तुझी जबाबदारी वाढली, हे आपल्या इथे आपण सांगतो, बोलतो, किंवा तू असं वागायला हवं हे कुठेतरी आपण सांगतो. कारण आपण आपल्या इथे व्यक्ती ही प्रथम नसून समाज हे प्रथम आहे. म्हणजे व्यक्ती केंद्रित नाहीये ना इथला आपला जो संस्कार आहे तो. त्यामुळे तिकडची जी स्पेसची संकल्पना आहे ती जर आपण इकडे तशीच्या तशी उतरवू पाहिली ना तर खूप गडबड होईल. तर स्पेस म्हणजे काय, अपेक्षित जी संकल्पना आहे ती काय असेल तर अवकाश, मोकळा वेळ जो मी माझ्यासाठी थोडा काढेन आणि मग मी माझ्या त्याच्यामध्ये परत मी मगाशी सांगितलं माझ्या उणीवा काय आहेत ते मी स्वतःमध्ये डोकावून बघेन, माझ्या उणीवा तपासेन, माझ्या क्षमता तपासेन, माझे स्ट्रेंथ, विकनेसेस काय आहेत ते त्या अवकाशामध्ये तपासले गेले पाहिजेत. म्हणजे स्पेस म्हणजे अर्थपूर्ण अवकाश असला पाहिजे. स्पेस म्हणजे नात्यामध्ये अंतर वाढवणारी संकल्पना असता कामा नाही. खरंय. स्ट्रेंथ आणि विकनेसेसची सुद्धा आपली अदलाबदल होत असते. म्हणजे समजा जर आपण लग्न नवीन झाल्यानंतर 4 पाहुणे येणार आहेत म्हटल्यानंतर त्यात नवीन लग्न झालेली जी मुलगी असते तिची गडबड उडते. पण त्याच वेळेला ती बाहेर जाऊन 4 चांगली कामं करू शकत असेल, उत्तम ड्राईव्ह करू शकत असेल. 50शीला आल्यानंतर काय बरं होतं, 10 माणसं आली तरी ती वेगवेगळे पदार्थ त्यांना करून घालेल अशी तिची क्षमता विकसित झालेली असते. पण त्याच वेळेला तिला आता ट्रॅफिकमुळे बाहेर जाणं नकोसं वाटेल किंवा नको बाबा आता मला तेवढं होत नाहीये ड्राईव्ह करायला, हे वाटू शकतं. म्हणजे इथे स्ट्रेंथ आणि विकनेसेसची तुमच्या अदलाबदल झाली. तर त्या बाबतीतही आपण सजग राहिलं पाहिजे. त्यानुसार आपण व्यक्ती म्हणून त्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. म्हणजे ते स्वतःच्या विकासासाठी खूप पुढे जायला आपल्याला मदत करतं. तर हा जो मी टाइम आहे ना तो अर्थपूर्ण अवकाश राहायला पाहिजे, अंतर वाढवणारा अवकाश नको. खरंय. अगदी खूप सुंदर तुम्ही सांगितलेत स्पेसची संज्ञा. आणि तुम्ही म्हणालात तसं की वयाप्रमाणे त्या गोष्टीही बदलतात, हे पण ऍक्सेप्टन्स पाहिजे. तर मला वाटतं पुढे जाणं खरोखरच सोपं होईल, नाही का. मॅडम खूप छान विषय तुम्ही चांगल्या पद्धतीने तो आमच्या श्रोत्यांना सांगताच आहात. एक आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीला एक एक प्रमाण असतं, तसं प्रत्येक नातं त्यालाही एक एक प्रमाण, सुदृढता असते. बरोबर. या नात्याच्या सुदृढतेबद्दल काय सांगाल? मगाशीच मी सांगितलं तसं की हा प्रवास तसा सोपा नाहीये. मी आणि तुझे आपण कधी होणार हे सर्वस्वी त्या जोडप्या
जोडप्यावरती ठरतं. कसं आहे ना, ज्या वेळेला तुमचं नातं खूप नवीन असतं त्यावेळेला ते आपण जसं एखादं छोटंसं रोपटं लावतो की नाही, तसं असतं बघ. नवीन रोप लावल्यानंतर त्याला खूप छान सूर्यप्रकाश कसा मिळेल हे बघायला पाहिजे, पाणी घालायला पाहिजे रोजच्या रोज. त्याच्यानंतर बारीक जर काही तिथे तण आलं तर ते काढून टाकलं पाहिजे. वैवाहिक नात्याचंही तसंच काहीच आहे. नातं जेव्हा नवीन असतं त्यावेळेला तुम्ही एकमेकाला किती वेळ देताय, तो कशा पद्धतीने देताय, त्या नात्यासाठी तुम्ही काय करताय, गैरसमजाची कुठे जर तण आली तर ती तुम्ही वेळच्या वेळी काढून टाकताय का, तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तसंच दुसरी गोष्ट काय माहितीये का, 3 T's म्हणजे काय तर टाइम, टॉलरन्स आणि टेंडरनेस हे खूप आवश्यक आहे. म्हणजे एकमेकांसाठी वेळ देणं, दुसऱ्याला समजून घेण्यासाठी सुद्धा वेळ देणं. टॉलरन्स म्हणजे संयम. संयमाची खूप गरज असते ना, माणूस काय असा एका क्षणात नाही उलगडत. म्हणजे 20-20 वर्षांनी सुद्धा करतं, अरे अच्छा हा पण गुण आहे वाटतं. तर तो जो वेळ आहे तो देणं, संयम ठेवणं आणि टेंडरनेस म्हणजे हळुवारपणा. एकमेकांना किती समजून घेताय, शेअर केअर किती घेताय, याच्यावरती हे नातं कुठच्या दिशेने जाणार हे ठरतं. आजही आपल्या समाजामध्ये लग्नासाठी जोडे झिजवावे लागतात ही संकल्पना जशीच्या तशी आहे, पण खरे श्रम जे आहेत ना ते लग्नानंतर सुरू होतात. त्यामुळे जोडप्यांनी एकमेकांना समजून घेत छान पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. आज आपल्याला सगळ्यांना खूप छान स्वातंत्र्य आहे, पण स्वातंत्र्य म्हणजे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा परवाना नव्हे. हे पूर्णपणे लक्षात ठेवून जर आपण पुढे गेलो तर नातं खूप सुदृढ राहील, फुलेल आणि पुढे आपली जी सहजीवनाची जी वाटचाल आहे ती नक्कीच सुखावह होईल. चांगली होईल. मॅडम, इतके वर्ष तुम्ही समुपदेशन करता आहात, तर या समुपदेशनामुळे संसार वाचलेत असं काही उदाहरण असेल तर सांगा. आहेत ना, अशी बरीच उदाहरणं आहेत. मध्यंतरी एक साधारण 8-10 महिन्यापूर्वीच एक अशी केस आली होती माझ्याकडे की मुलगा आणि मुलगी दोघंही अत्यंत उच्च शिक्षित, वेल क्वालिफाईड, चांगले पगार असणारी 2 मुलं. 3-4 वर्ष लग्नाला झाली होती, पण त्यांच्यातली जी भांडणं होती ती खूप टोकाला गेली होती. कारण काय होतं तर तुझं माझं, माझा बँक बॅलन्स, तुझा बँक बॅलन्स, ही माझी कार आहे, ही तुझी कार आहे, ते तुझे आई वडील, हे माझे आई वडील. म्हणजे ती मुलगी खूप जुळवून घेणारी होती, तिने तिच्या परीने बरेच प्रयत्न केले होते, पण तो जो तरुण होता तर त्याच्या ज्या काही कल्पना, अपेक्षा ह्या थोड्याशा वेगळ्या होत्या. काय असतं, ज्यावेळेला आपण समुपदेशन करतो ना त्यावेळेला समस्येचा जो वृक्ष असतो तो खूप वेगळा दिसतो, पण त्याची रूट असतात ती भलतीकडे असतात. त्यामुळे ते उलगडणं म्हणजे ती अलिबाबाची थोडीशी गुहा उलगडणं इतकंच तसं कठीण आहे ते. तर त्यामुळे मग त्याच्याजवळ बोलताना कळलं की तो कशा वातावरणामध्ये वाढलाय, मग त्याची रूट कॉज काय आहे हे शोधलं गेलं. मग तो रागीट होता थोडासा. त्याच्यावरती काम करण्यासाठी त्याला तयार करणं, कारण त्या व्यक्तीनेच चेंजेस करायला पाहिजेत ना. बरोबर. ते थोडंसं कौशल्यच असतं एक प्रकारचं. त्यामुळे तो तयार झाला. मग बरीचशी सेशन्स होत राहिली आणि त्यांना हे समजावून सांगितलं मी की तुझं आणि माझं ह्याच्यापेक्षा आपलं नेहमी जास्त असतं ना, केव्हाही आपलं जास्त असतं. हे ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला मग बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आणि त्यांचा संसार जो मोडण्याकडे आलेला होता, अर्थात त्याला बरीच मेहनत आहे प्रत्येक गोष्टीला, असं काही एका झटक्यात जादू नव्हे, ती नक्कीच सोपं झालं. आणि मला असं वाटतं की समुपदेशनाची गरज न लागताच जर आपले हे संसार चांगले टिकले तर परत पहिल्या विषयावर आपण येऊ की कुटुंब व्यवस्था टिकून राहील आणि समाजही सुदृढ होईल. मॅडम, जाता जाता या सगळ्या तरुण जोडप्यांना काय सांगाल की घटस्फोट होऊच नयेत? नकारापेक्षा होकार आणि झिडकारण्यापेक्षा समंजस स्वीकार, हे जे सूत्र आहे ना ते ह्या मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे. माणूस उलगडत जाण्याचा हा प्रवास असतो, तो लक्षात घ्यायला पाहिजे. एकमेकांसाठी चांगला वेळ दिला पाहिजे आणि एकमेकाला जास्तीत जास्त आपल्याला स्वीकारता कसं येईल, आपल्यातलं जे माणूस म्हणजे हे जे रेशमी बंध आहेत ना ते जोडणारं जे अस्तर आहे माणूसपणाचं ते सदैव जपलं पाहिजे. आणि काही वेळेला काय होतं की प्रत्येकाला असं वाटत असतं ना की आपण ते फुलझाड असतं की नाही, म्हणजे कुंडीतलं फुलझाड तसं असावं, पण त्या कुंडीतल्या फुलझाडामध्ये फक्त एखाद्या हॉलची शोभा होण्याचं सामर्थ्य असतं. बरोबर आहे. मग आपण बोन्साय सारखं जगायचंय खुरडत की विशाल वटवृक्षाप्रमाणे व्हायचंय, हा चॉईस ज्याचा त्याचा आहे. त्या दृष्टीने विचार होणं खूप गरजेचं आहे. वा वा, खूपच सुंदर. तेव्हा श्रोते हो, या सगळ्या गोष्टींवर विचार करण्याची गरज आहे. कृतीपूर्वी थोडा विचार करा, म्हणजेच आपली विवाह संस्था टिकेल आणि पर्यायाने कुटुंब संस्थाही आणि आपला समाजही निरोगी राहील. मॅडम, याच नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि एकंदरच आपल्या लग्न संस्थेचं बदलतं रूप आणि त्यामुळे येणाऱ्या समस्या आणि त्यासाठी लागणारं समुपदेशन याविषयी खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलं. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य